नक्कीच आपण सकाळच्या सत्रामधून ज्यांनी समालोचनमध्ये माझी मदत केली त्यांच्याकडून आपल्याला काही भरपूर काही शिकायला भेटलं. वारप गावचे एक बुलंद सुमधुर आवाज प्रसन्न चव्हाण सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आणि विशेष कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना बुरुंबाळ वर्सेस पुसाळे. त्याला सामना चालू करायचा आहे. ऑनफिल्ड फंड शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातावडे आयोजित भावपूर्ण श्रद्धांजली चषक 2024 संध्याकाळचं सत्र. चला पंचांचा आलाय इशारा आपल्यापर्यंत. लेट्स प्लेचा. लेफ्ट हँड बॅट्समन ज्याच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीपमध्ये नक्कीच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. इथे मात्र कौतुक करेल अंकुश आणि विनोद. सलामीची जोडी आपल्या संघासाठी. चांगला सामना पाहायला मिळाला आणि चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे सचिन पाटील. बुरुंबाळ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. लेफ्ट हँड बॅट्समन विनोद. फुल टॉस चेंडू. या ठिकाणी फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चुकी झाले. चेंडू जातो सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार. नक्कीच चांगला प्रयत्न होता. 100% एफर्ट्स दिले होते खेळाडूने मात्र चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 6 या आकड्यावर. त्याला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा टाकावा लागेल. हो पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतो तब्बल 8 या आकड्यावर. त्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. यापुढील होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे विपक्ष श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट ठाणेवाडी या 2 संघांमध्ये होईल. 2 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातो युवराज सिंग कक्षाला मानबंधन देण्यासाठी. सीमारेषे पार. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला विनोदाच्या बॅट मधून. ज्या पद्धतीने आज दिवसभरात विनोद आणि अंकुशचा खेळ राहिलाय तर नक्कीच कौतुक करेल. दोन्ही बॅटर्सचं. त्याला स्पीडअप घ्या. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार करतोय. विनोदच्या बॅट मध्ये येतोय चौकार. यावेळेस मात्र कम बॅक केलंय. गोलंदाजाने डॉट चेंडू हाताळलाय. ते मात्र हाफ टॅकर चेंडू बीट केलाय. फलंदाज आणि यष्टीरक्षकाला देखील बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेली आहे. धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतो तब्बल 19 या आकड्यावर.
चला स्पीडअप घ्या नवीन. यावेळी देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय विनोदच्या बॅटमधून खणखणी दर्जेदार कडक षटकार. नक्कीच आक्रमण केलंय दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या चेंडूवर अक्षयच्या आक्रमण पाहायला मिळालं. षटकार ठोकलाय विनोद याने. यावेळी देखील सुंदर अप्रतिम दर्जेदार दिमागदार कडक षटकार. कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात भावपूर्ण श्रद्धांजली चषक 2024 पातवडे. कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात श्री अनिल भाई पाटील ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ आहेत. यांच्याकडून 5,000 रुपये देणगी आलेली आहे. आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष आभार. इथे मात्र एक धाव आली. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन अंकुश पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अंकुश धावांचा पाऊस पाडेल का. यावेळी देखील चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. असं वाटतंय चेंडूला सीमारेषेची ओढ लागलेली आहे. सकाळपासून अंकुशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात देखील आताच्या सामन्यात देखील पुनरावृत्ती करताना अंकुश पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटच चेंडू. इथे मात्र इलिव्हेशन नाही आहे. खेळाडू येथील चेंडू खाली मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विचावतोय. 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 38 या आकड्यावर. 38 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अक्षय याने बाजी मारली आहे. डॉट चेंडू हाताळलाय. चला स्पीडअप घ्या गुरुमाल संघ. प्लीज थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज आहेत दिनेश. पंतच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट स्ट्राइक वर आहे. एक आक्रमक फलंदाज विनोद. यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव अर्जित केली. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या आकड्यावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अनामारीचं षटक. यावेळेस मात्र नो चेंडू आणि या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार आला या चेंडूवर. 6+1 अशा 7 धावा मिळतील. भीमरचा हा चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 46 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी अनिल भाई पाटील ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ आहेत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात 5,000 रुपयाचं देणगी आपल्या या स्पर्धेसाठी आलेली आहे. आपलं देखील सहर्ष आभार. यावेळेस दिमागदार षटकार येतोय. पुन्हा एकदा अंकुशच्या बॅट मधून काय फलंदाजी चालली आहे. षटकार वर षटकार ठोकतायत.
यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा वर्जित केली गेली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 53 या आकड्यावर. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चला स्पीडअप घ्यायचा आहे दिनेश, आपल्याला विनंती असेल, वेळ खूप कमी आहे इथे. मात्र अवांतर धावसंख्या, वाईट बॉलचा इशारा पंचांचा. मोरे सर नक्कीच एक नामांकित पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. पुन्हा एकदा अंकुश ऑन स्ट्राइक, लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळेस मात्र टायमिंग चुकलाय बायच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा बायच्या स्वरूपामध्ये एकदा अर्जित केली गेली. त्याला स्पीडअप घ्या. यावेळेस मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडू काउंट केला. षटक सम, तिसऱ्या षटका के संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 58 या आकड्यावर. चला कोपार्डे आणि ठाणेवाडी संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. दरम्यान आपण आभार मानूयात सन्माननीय आदरणीय अनिल पाटील भाई, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात 5,000 रुपयाची देणगी आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. अनिल पाटील भाई यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष आभार. एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या असोसिएशनसाठी लाभलेलं आहे अनिल पाटील भाई. चला ठाणेवाडी संघाचे संघनायक या. पुसाळे संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला दोन्ही पंच तयार आहेत. पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा. एका बाजूने असेल जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे, तर एका बाजूने असेल श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल 2 षटकांचा हा सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेक होते व्यासपीठावर, आपल्याला स्क्रीनवर पाहताय. सेमीफायनलचा पहिला सामना नाणेफेक होते. कॉल दिलाय. नाणेफेक जिंकले ठाणेवाडी संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. 4व्या तुर्तास 4व्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना. एका बाजूने तो पुसाळे तर एका बाजूने बुरंबाळ. दोन्ही मातब्बर संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीसाठी पात्र झालेत. दोन्ही मातब्बर संघात बलाढ्य संघ आहेत. नक्कीच 59 धावांचं टार्गेट सेट केलंय बुरंबाळ संघाने, पुसाळे संघाने. बुरंबाळ संघासमोर सचिन आणि अक्षय दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. 59 धावांचा पाठलाग करताना चेंडू मात्र शिल्लक असेल 18. पुन्हा एकदा मी अनिल पाटील भाई, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ अनिल पाटील भाई यांचं
आभार मानतो. त्यांनी कैलासवासी रविदादा चाळके यांच्या स्मरणात या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणगी दिले, त्याबद्दल तुमचा विशेष आभार. पहिला चेंडू आणि पहिलीच विकेट. यावेळेस मात्र नो चेंडू घोषित केलाय. पंच निर्णय सांगायचा. आउट आहे, विकेट आहे. आणि इथे मात्र माफ करा, पंचाचा एक हात समांतर होता त्यामुळे नो वाटला, माफ करायचा आहे. सचिनला माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले गोलंदाज मंगेश याने. अप्रतिम गोलंदाजी. 59 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत होतं. सचिन पहिल्या चेंडूपासून आक्रमण होण्याचा प्रयत्न करत होते, सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा, मात्र तो फेल ठरलाय आणि पहिल्या चेंडूवर विकेट अर्जित केले गेले मंगेश याने. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी विजयसी प्राप्त करून देतात का पाहूयात. चला स्पीडअप घ्यायचा आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. नक्कीच मंगेशचं कौतुक असेल. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, पुन्हा एकदा तिसरा चेंडू लागोपाठ डॉट चेंडू हाताळलाय. काय गोलंदाजी चालली आहे, लाजवाब गोलंदाजी. प्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून खेळपट्टीवर पाहायला मिळतं. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र स्ट्राईकवर आहे दिनेश. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं खेळून काढलाय. एक धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्या रूपामध्ये पूर्ण केली आहे. या दोन धावेच्या मदतीने संघाचा धावेचा श्रीगणेश इथे मात्र चालू होतोय. धाव फलकावर धावा लागलेत 2 आणि मोठे फटके येणं गरजेचं असेल मुरमाड संघाकडून. फुल टॉच चेंडू. इथे मात्र फटका देखील चांगला, अंतर देखील गाठलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. इथे मात्र डॉट चेंडू आउट. 1 रन, 1 धाव आली आहे. ठाणेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग करायची आहे. कोपाडे संघ 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला थोडं लवकर यायचं आहे, वेळ खूप कमी आहे. कदाचित तुम्ही देखील फायनल मध्ये असू शकता. बॅड लाईटला कोणत्याही प्रकारे सामोरे जावं लागलं नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. विनोद झाले षटक क्रमांक 2 मध्ये. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे पुचाळे संघाकडून विनोद. फुल टॉच चेंडू आणि येथे मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू गेला सीमारेषे पार. पंचांचा आलाय नोचा इशारा. नो +6 अशा 7 धावा या चेंडूवर मिळतील. इथे मात्र थोडंसं कमबॅक. फ्री हिट चेंडू होता, मात्र डॉट चेंडू हाताळला गेलाय. मोठा फायदा घेता आला नाहीये. संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र ते संधीचं सोनं करता आलं नाहीये.
पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र फटका फसलाय. चला खेळाडू निर्णय सांगायचा आहे. चौकार आला या चेंडूवर. 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावर लागतात. चला स्पीडअप घ्या. अंधार होत चाललेला आहे. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच झेल सुटलाय मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. नक्कीच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी खेळाडूने. यावेळेस सुरेख फटका. इट्स मॅक्झिमम षटकार आलाय अक्षयच्या बॅट मधून. फायनल आहेत ना. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चांगला चेंडू खेळून काढला. डीप मधून प्रोटेक्शन आहे. खेळाडू येतील गॅदर करतील. थोडं फंबल पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा पूर्ण केला. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळालं. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या आकड्यावर. यावेळेस देखील चांगला फटका मात्र खेळाडू शोधून काढला आणि इथे मात्र टिपलाय झेल. संपला बॅटर. अक्षयचा खेळ. अक्षय बॅक टू पवेलियन. करायचा आहे. वेळ खूप कमी आहे. अजून 2 सेमीफायनल 1 फायनल आपल्याला खेळवायचे आहे. बक्षीस वितरण आहे. चला चालू करायचं आहे. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विनोद आहेत आणि इथे मात्र बनतील दक्षक. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार डीजे. खेळून काढला. डीप मधून प्रोटेक्शन आहे. खेळाडू येतील गॅदर करते. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र धावबादची संधी होती मात्र संधी हुकले आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम बुरंबाळ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज दिनेश याचा. या दरम्यान आपण आभार मानूया सन्माननीय आदरणीय श्री अनिल पाटील भाई, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून
माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी कैलासवासी रविदास चाळके यांच्या स्मरणात तब्बल 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. अनिल पाटील बाई साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. 10व्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम षटक सज्ज आहे. ऑफसाइडला खेळलेत, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतील का, इथे मात्र थांबवलं गेलंय. त्याला कोपारडे संघ देखील आपण देखील तयार राहायचं आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपलं सुसज्ज असं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पावसाने सुरुवात केलेली आहे, इथे मात्र फटका देखील चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. दरम्यान वन टू गो लास्ट, इथे मात्र औपचारिकता शिल्लक असेल. सामना मात्र पूर्णपणे झुकलाय.